मित्रांनो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. मस्तपैकी आपण आता झालो पावसाळी पर्यटन. तर कुठं झालं मध्ये आपण बरकी धबधबा 2025. तर बघू शकता मस्त नजारा आहे मागं बघा, धरण आहे असं लहान. आणि आम्ही चालतोय आता काळजवळ इकडे या मार्गे. तर आम्ही आता जायला ह्या बाजूला बघा, मस्त असा पूल आहे आणि बरकी या मार्गे जायलो. आणि माझ्यासंग कोण कोण आहे, सौरभ, संजू. आज संजू कसा का बाहेर पडला आहे फिरायला, आणि पन्नव असं आम्ही चौघच आहे. तर मस्तपैकी पर्यटन होणार आहे. चला बरकी धबधबा कसा आहे ते बघूया आपण. व्यवस्थित सगळं सेफ्टी बाळगून आपण जायचं. आणि चला बरकी धबधबा लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असायला. व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला. तर मित्रांनो बघू शकता मस्तपैकी पावसाची उघडीप आहे. आणि पाऊस वगैरे काय नाही अजून, त्यामुळे मस्त असा नजारा झाला आहे. या भागात पाऊस असणार पण नाही आहे, थंड वातावरण आहे. या बाजूला बघा असं जंगल टाईप एरिया आहे सगळा. जंगल कसलं आहे बघा, मस्त खतरनाक. रस्ता मस्त झाल्यात. मागच्या वेळेला रस्ता एवढा असा चांगला नव्हता जेव्हा आलतो तेव्हा आम्ही, त्यामुळे भारी झाले. मित्रांनो या बाजूला तुम्ही जाचीला, हे चुकीचा मार्ग आहे. इकडं मागच्या वेळेला मी सांगितलं सेमच आहे. इकडं दुसरे गाव लागतात, स्ट्रीट फूड जायचं आहे आपणाला. 2 वर्षानंतर बरकीला आलो आहे, त्यामुळं बघूया आता काय काय चेंज झालं आहे. जंगल बघू शकता, मस्त खतरनाक जंगल आहे या बाजूला. जरासं एरिया सोडला की लगेच जंगल सुरू होते. या बाजूला रोपा वगैरे सुरू आहेत बघा, खाली लोकांची शेती वगैरे आहेत, अशी मोठमोठी झाडं. माझ्या मते आपण जवळ आलेलो आहे बरकी धबधब्याच्या. चला बघूया. मित्रांनो हे बघा पाऊस सुरू झालेला आहे मस्तपैकी, खतरनाक. आणि या बाजूला अशी नदी बघू शकता.
मित्रांनो पाऊस बघू शकता कसला आहे, पाऊस आलाय जोरात, एक नंबर कोकणातला पाऊस. आणि पहिलीच आपली पावसाळी पर्यटन आपली ट्रिप आहे. मस्तपैकी करंजफेनमध्ये आलो आणि पाऊस सुरू झालाय जोरात. पाऊस जबर आहे इकडे, जबर तोंडावर असा लागतोय जोरात. जंगल पूर्ण. नदी बघा खाली. झाडामुळे जास्त पाऊस वाटतोय इथं. चला मित्रांनो आपण आले बघा बरकी धबधबा, 2 किलोमीटर आहे. आणि पुलाचं पाणी बघू शकता खाली आहे भरपूर. अजून 22 जून तारीख आहे, त्यामुळं हाय. चला तर ही आहे मस्तपैकी बघू शकता, पाणी भरपूर आहे खाली. ते भीती होती आम्हाला की म्हणलो यावर पाणी आले की अवघड होणार. यासाठीच तर लवकर आलोय मी. पुढच्या महिन्यात हे पूर्ण पॅक असते. हे बघा. चला बरकी धबधबा मस्तपैकी रस्ता झालेला आहे, पाऊस पण गेलेला आहे. आणि आता जरा समाधान आहे की आम्ही आलोय. मला वाटलं 100 पाणी आहे वाटतं आता, पण नाही आहे. तर मित्रांनो हे बघा आपण बरकी गावात आलोय. बरकी 0 किलोमीटर आहे काय. मागच्याला आम्ही चालतो तेव्हा पूर्ण इथं पॅक केलं होतं पार्किंगसाठी. हे असं हे बरकी गाव मस्त आहे. पोलीस एरिया पण आहे तेवढं. बरकी गाव आहे बघा असं. घरं पण मस्त आहेत बघा बरकीतली. अशी ही बरकी गाव. आणि बरकीच्या गावातून आपण हे करू शकतो. इथं शाकाहारी मांसाहारी जेवण पण बघा मिळेल असं दिले. पुढे जायचं आपण विद्या मंदिर बरकी. मित्रांनो बघा या बाजूला पार्किंग असं आहे, मस्त पार्किंग इथे करा म्हणतं. आणि या बाजूला असं बरकीचा धबधबा आहे. इथे बुट्टावरी मिळते बघा खायला. इथं पार्किंग मोठ्या गाड्यावर लावू शकता. चला मित्रांनो हे बघा इथं गाड्या लावायचं पार्किंग आहे. आणि इथे स्टार्ट झालेलं आहे. ही अशी ठिकाण आहेत बघा, शेंगदाणे खायला आहेत. आणि असा ट्रेक लहानसा आहे, 2-3 किलोमीटरचा सुरू झालेला आहे. ते म्हणते 50 मध्ये जर गेल्या वर्षी गेलो. हे बघा मस्तपैकी असा हा तलाव आहे, डॅम. आणि इथं बोट आहे वगैरे. 100 रुपये रेट आहे, 100 रुपये बोटीचा पर पर्सन. आणि पुढं असा हा धबधबा. तिथं लोक जातात. धबधबा पुढे बघू शकता. इकडे आपण जायचं आहे. ही अशी वाट आहे इकडे. आणि शेंगदाणे खायला मस्त. चला मित्रांनो गर्दी बऱ्यापैकी आहे, भरपूर. रविवार आहे
आणि मागच्या वेळेला आलतो तशी गर्दी नाही आहे खरं. मागच्या वेळेला पाय ठेवा जावं नव्हतं, एवढी अशी गर्दी आहे. आम्ही अशी चौघं आलेलो आहे. याबाजूला बघू शकता जंगल आहे सगळं. आता जायला तिकडे आपण. हा पॉईंट बघा कसला आहे. त्या बाजून आपण आलो, तिथं बोट होती आणि असा हा डॅम आहे लहानसा आणि फोटोसाठी तयार झाली बघा. पुढं बरकी धबधबा, तिथे एक धबधबा आहे लहान, 2 धबधबे आहेत. हा नजारा बघा खतरनाक. असा हा जंगल ट्रेक. चला पुढे धबधबा दिसतोय बघा. दिसला काय? सगळे जंगलच आहे पूर्ण. बरीच लोक फॅमिलीवर घेऊन आले. चांगलं आहे वातावरण, मस्त पाऊस नाही ना त्यामुळं. हे बघा मित्रांनो, इथे अशी प्रवेशद्वार केले. मागच्या 2 वर्षी मागं आले तेव्हा नव्हते इथे, आता आले. बरकी धबधबा प्रवेशद्वार. मला मिळणार नाही, एकदा मिळणार. पेंडा खरे हिरा सुद्धा एवढ्या जपून ठेवी नाही. तर हे बघा, एका पर्सनला 10 रुपये तिकिटाचं ठेवले. आता यावर्षी संयुक्त वन व्यवस्थापन समिती इथं बैठक व्यवस्था आहे. यावर असं तिकीट काढूनच आज जायला तुम्हाला प्रवेश. या बाजूला जंगल क्षेत्र, ट्रॅप कॅमेरा लावले आहेत. अशी मस्तपैकी बघू शकता जंगलात एंट्री. इकडे असं प्रवेशद्वार आहे. तर फोटोमध्ये सगळे जायले. चालण्यासाठी व्यवस्थित वाट पण केली बघा, त्यामुळे काही हे नाही. चला तेव्हा अशी वाट आहे मस्तपैकी. त्या बाजूला अशी खाली खोलगट आहे बघा. आणि असा हा हाऊस अधूनमधून धबधबा दिसतोय. पाण्याचा आवाज इथे पण यायला आहे. आणि हे आम्ही अशी तिघालेलो आहे. मेंटेनन्स करतात कमी, त्यामुळे 10 रुपये तिकीट आहे. मागच्या वेळेला तेव्हा एवढं घेतलं नव्हतं, म्हणजे कायच नव्हतं. ठीक आहे असून दे, तिथं मेंटेनन्स वगैरे ठेवायला तेवढं घेणारच ते. अशी बघा वर एवढ्या ह्याच्याने अशी वाट काढली. बरकीचा धबधबा, पूर्ण जंगल आहे. जेव्हा रिअल सीझन सुरू होते तेव्हा एवढी गर्दी असते की ते या जायला असे हे नसते, 2 लाईनी असते. जाताना जरा व्यवस्थित हवी, हे निसर्ट पाय असतात. त्यामुळे बूट हा कंपल्सरी पाहिजे तुम्हाला. लहान बाळ लेडीज वगैरे असले की जर असं जपून जायला लागते, आणि चालताना त्रास होते. तेव्हा एकदमच असा अंधार. तुम्ही जमते का? संजू फर्स्ट टाइम जरा आलाय बाहेर आता फिरायला. चला मित्रांनो, आपण बरकी धबधबा इथं आलेलो आहे. संजू बघा, प्रणव, सौरवला एन्जॉय करायला आलाय. लई दिवसांनी बाहेर पडला असं वाटत आले. चला चला एन्जॉय. फक्त व्यवस्थित आहे कारण सट्टा येतील खाली. इथं बसण्यासाठी पण व्यवस्था वरच्यावर केली आहे बघा. बघा इथं म्हणजे ते काय, जी लोक वृद्ध वगैरे आहेत किंवा काय जर दमली वगैरे तर बसायला इथं चांगलं आहे. एक नंबर जंगल. कोल्हापूरपासून 60 किलोमीटर साधारणतः बरकीचा धबधबा आहे. तुम्ही नक्कीच येऊ शकता. तिथनं रिझाईन केलं का तो? पाणी दिसते बघा असं अंधार जंगल. ते काय इथं पाणी आले बघा, पूर्ण डॅमचं पाणी येतं.
साहेब पूल आला बघा मस्त. पाणी जरा पाहिजे वरनं असं येतं वड्यावर नाही का मग तिथं जाऊया काय करते जाऊ एक वर. आणि धबधबा आलेला आहे बघा. जवळ आलो आपण धबधब्याच्या. आधी लोक एन्जॉय करायला. चला मेन बरकीचा धबधबा. सेल्फी वगैरे पॉईंट सुरू आहेत बघा असं. चला मेन धबधबा आपण बघूया. तर मित्रांनो बघा आपण आलेलो आहे धबधब्याविषयी. खतरनाक धबधबा एक नंबर. या या पोरं आहेत भरपूर. हा धबधबा बरकी एवढं उंचीवर नाही बघा. तर मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहे बरकी धबधबा. आणि असे पर्यटक आहेत बघा. आणि धबधबा बघू शकता केवढा आहे मोठा उंचीला एक नंबर. पाणी प्रवाहित झाले जोरात. जून 22 आज यावर अशी वाट आहे एकच नंबर. चवरून असा फोटो म्हणतो. मित्रांनो बघू शकता धबधबा कसला आहे खतरनाक. बरकी धबधबा केवढा उंच वाढायला बघा एकच नंबर खतरनाक. संजीवन खाली गेले त्या बाजूला तेवढं लोक जपून जरा जायला लागते काय खरं नाही. हा हा थंडगार वारे बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो. कसला प्रेशर आहे. त्या बाजूला पण बघू शकता लोक आहेत. हा असं बारकं बारकं धबधबा आहे बघा. पाऊस सुरू झाला जोरात भयानक. पर्यटक भरपूर आहेत. पाऊस धबधबा असं दोन्ही पण आहे.
जोरदार आहे बघा इकडे या बाजूला पाऊस सुरू धबधबा तू दोन्ही पण आले आणि आता धबधबा वरती पाऊस जोरात पाऊस बघू शकता कसला लागायला या जोरात जोरात म्हणजे जोरात आवाज असा धबधबा आहे पाऊस जोरात सुरू आहे पाणी चला 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 पाऊस आहे जोरात आता एन्जॉय केलेला आहे धबधब्यावर आणि आम्ही आता जात आहोत बापरे सगळी गारतलेच पण पाऊस जोरात सुरू आहे दुपारी 3 वाजल्यात पण या जंगलामुळे वाटायला लागले की साधारणतः 6 वाजल्यात असं पेसायलेला धबधबा बरकी पाऊस बघू शकता जोरात पाऊस सुरू झाला मगाशी काय नव्हता येताना पण आता बघू शकता इथे सहा वाहून गेलाय चला आता आम्ही दुसरा धबधबा बघायला आले तो एक बघूया आणि मग डायरेक्ट घरी आमचं गाव काय लेला असं लांब नाही आहे इथनं साधारणतः 30 किलोमीटर आहे त्यामुळं लगेच जातोय आम्ही कोल्हापूर 60 किलोमीटर आहे बरकी धबधबा कसं वाटलं बरं एन्जॉय झाला ना चला वार काय काय सौरभ वार रे वार हॉटेल बरकी आता एक झाले आता दुसरा धबधबा थंडावला थंडी एवढी वाजत नाही पाऊस सुरू आहे जोरात पाणी तुंबले या झाडामुळे जास्त पाऊस वाटतोय आम्हाला आज असं चला आता पहिला धबधबा म्हणजे मोठा आहे तो बघून आलोय आता दुसरीकडे झालेलं आहे आम्ही चला बघूया चला चला हळू चप्पल घालून आली आज काय करायचं सांग ट्रेकिंगला आम्ही काय रे हा इथं झाड आहे पडले वाटतं चला चला कटोल ना काय अरे बापरे झाड पडले इथं काढायची आवश्यकता ब्युटिफुल नेचर वडा कसला वडा मस्त काय तर नाव दे तूच आता बघा आपण आलो या पुलावर जसं आपण ते रील ह्याच्यावर बघतो युट्यूब वगैरे तर असं हे स्पॉट आहे बघा या पुलावर सगळे असे फोटो काढतात ही मुमेंट बघा कसं गारटलंय कडक
ते त्यात कसं घेतलं. चला मित्रांनो बरंच अंतर चालून आलो त्या पुलावरनं. बापरे. त्यानंतर चल हा दुसरा धबधबा आहे मोठा आहे रे. उंच पटाले त्याच्या उंच असं वाटायला. हे बघा खतरनाक. केवढा धबधबा होईल हा धबधबा केवढा उंच आहे बघा. खतरनाक. हा दुसरा धबधबा बरकी म्हटला तिथल्या इथं जरा जास्त चालत अंतर या लागते. मोठा आहे होय. केवढा बघा की आवडला नाही साईडला झाली म्हणजे हा दुसरा धबधबा. चला मित्रांनो व्हिडिओ आता इथे थांबवतो मी. मस्त बरकी ट्रिप 1 डे ट्रिप झाली. भारी स्पॉट आहे. तुम्हाला जर कोल्हापूरच्या नियर कुठेतरी 1 डे ट्रिप करायची असली तर तुम्ही येऊ शकताय. मान्सून 1 डे ट्रिप मस्त. बरकी पॉईंट मस्त आहे. 2 धबधबे आहेत मोठे मोठे ते बघू शकता तुम्ही. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सौरभ बघा सौरभ फुल एन्जॉय केला त्याने. आता गरम गरम चहा प्यायचा जरा वडापाव वगैरे कधी गरम गरम खातो आणि घरला जातो. चला तोपर्यंत बाय टाटा. इकडे गाडी लावली या वगैरे. चलो असंच आपले व्हिडिओ येत राहतील कोल्हापुरातील. तुला कोल्हापूरच्या साईड कुठले कुठले म्हणजे प्रेक्षणीय स्थळे काय काय आहेत ते किंवा खाद्यपदार्थ कोल्हापूरचे काय काय कुठे कुठे मिळतात या संदर्भात आपले व्हिडिओ येत असतात. चला कुस्तीचे थोडे व्हिडिओ असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरकीवरून आलो आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता करंजन गावात चायनीज जरा गरम गरम ऑर्डर केलेली. आणि हे बघा असा हा गरम गरम राईस ऑर्डर केला आहे आणि ताव सुरू केलेला आहे. भुके आल्यात जोरात. बरोबर
गरम गरम राईस. चला खाऊया. भूक लागली जोरात.